एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल ज्योतिष लाईफोपीडिया. अँड जे पण या चॅनलवरती नवीन आहे त्यांच्यासाठी हॅलो, माय नेम इज ऋतुजा अँड आय वेलकम यू ऑल टू द टुडेज सेगमेंट. सो टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे. सो येस, इट इज पेशन्स माय प्लेसमेंट स्टोरी. सो आज मी तुमच्यासोबत माझी प्लेसमेंट स्टोरी शेअर करणार आहे, माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. द प्रोसेस दॅट आय हॅव गॉन थ्रू विच वॉज एक्साइटिंग पण होतं अँड समवॉट थोडं डिफिकल्ट पण होतं. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू बघा. अँड दिस व्हिडिओ इज फॉर द पीपल who will be appearing for their placement process and also not only MBA people or any other postgraduate student जे पण प्लेसमेंटसाठी बसणार आहे, पण त्या लोकांसाठी सुद्धा मदर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, आपल्या फॅमिली रिलेटिव्हसाठी पण हे व्हिडिओ आहे. बिकॉज त्यांच्यापर्यंत पोचलं की तेही तुम्हाला त्या पद्धतीने गाईड करतील. जे पण माझा एक्सपिरियन्स आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो तुम्हाला जर का चांगलं वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टी ह्याच्यातून घेऊ शकता. अँड रेस्ट एव्हरीथिंग विल डिपेंड ऑन यू की तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करता. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो फर्स्ट आपण अंडरस्टँड करू की प्लेसमेंट ही प्रोसेस कशी असते आणि काय असतं एक्झॅक्टली प्लेसमेंट प्रोसेस. प्लेसमेंट प्रोसेस हे एक्झॅक्टली एक प्रोसेस असतं जिकडे आपण आपल्या पर्सनॅलिटीज, आपले ॲट्रिब्यूट्स, आपले कॅरेक्टरिस्टिक्स आपण फोरम समोर प्रेझेंट करतो, जेणेकरून जर का आपण कंपनीसाठी परफेक्ट सुटेबल कॅन्डिडेट असेल सो ती कंपनी आपल्याला हायर करते. सो दिस इज द प्लेसमेंट प्रोसेस. सो प्लेसमेंट प्रोसेस जसं आपल्या माइंडमध्ये नेहमीच असतं की दिस प्रोसेस इज जस्ट अबाउट आपण एका कंपनीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जातो अँड जर का त्यांना आपलं ॲट्रिब्यूट्स किंवा आपली प्रेझेंटेबिलिटी आवडली देन ते आपल्याला हायर करतात. जर का नाही आवडली देन वी गेट रिजेक्ट. सो प्लेसमेंट प्रोसेस आपल्या माइंडमध्ये फक्त हे एक 3 लाईन्सचं प्रोसेस आहे, बट असं नाही आहे. प्लेसमेंट प्रोसेस इज द होल एंटायर प्रोसेस वेर इन आपण आपले ॲट्रिब्यूट्स, आपले कॅरेक्टरिस्टिक्स, आपली पर्सनॅलिटी, आपले स्किल्स अँड आपलं प्रेझेंटेबिलिटी हे सगळं ज्या कोणत्या गोष्टी आपण आत्तापर्यंत 20-21 वर्षात आपण लर्न केलेले आहेत, आपण आपल्यामध्ये अडॅप्ट केलेले आहेत, त्या पॉइंट ऑफ टाईमला आपण त्याला कसं प्रेझेंट करतो. सो मी 5 पॉईंट्स नोट डाऊन केलेले आहेत जे मी आज तुमच्यासोबत शेअर करेन विच विल मेक द प्रोसेस इझियर फॉर यू. सो फर्स्ट पॉइंट इज everything will not happen in one attempt. So if I want to give an example of my placement experience, so मी जर का तुम्हाला सांगायला गेले तर मी टोटल अराउंड 50+ कंपनीज मध्ये बसले आहे. सो जे पण कंपनीज मार्केटिंग रिलेटेड, सो बिकॉज आय वॉज an MBA ग्रॅज्युएट इन मार्केटिंग, सो दॅट इज द रिझन की जे पण मार्केटिंगचे किती पण कंपनीज येतात राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड मी त्या सगळ्या कंपनीजच्या प्लेसमेंट प्रोसेसमध्ये बसले आहे. बिकॉज कारण मी तुम्हाला ह्याचं नक्कीच सांगेन पुढच्या पॉईंट्समध्ये. बरेच सारे कंपनीज येतात आपल्या कॉलेजमध्ये. सो काही कंपनीजचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण फुलफिल, जे आपले स्किल्स आहेत, जे आपलं वर्किंग पॅटर्न आहे त्याला जर का मॅच होत असेल तर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पण प्लेस होऊ शकता. सो असं बिलकुलही डोक्यात घेऊन चालू नका की तुम्ही पहिल्या कंपनीमध्ये बसल्या लगेच तुम्हाला प्लेसमेंट मिळेल. सो असं काहीही नाही आहे. कोणतीही गोष्ट जसं आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा एक्सपिरियन्स करायला गेलो की कोणतीही गोष्ट एका अटेम्प्टमध्ये होत नाही. आपल्याला खूप सारे अटेम्प्ट करावे लागतात त्या गोष्टीला पार करण्यासाठी. सो तसंही हे प्लेसमेंट प्रोसेस सुद्धा आहे. एक सेकंड पॉइंट आहे, दिस प्लेसमेंट प्रोसेस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू वर्क ऑन युअर ड्रॉबॅक्स अँड टू शार्पन युअर स्किल्स. सो ही जी प्लेसमेंट प्रोसेस आहे ते एक
कोणासाठी 15 दिवसाचा प्रोसेस असू शकतं, कोणासाठी 1 महिन्याचं प्रोसेस असू शकतं, कोणासाठी 3-4 महिन्याचं प्रोसेस सुद्धा असू शकतं. सो जर का मी माझं तुम्हाला सांगायला गेलं तर आय हॅव डन माय MBA पोस्ट ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग फ्रॉम IBS मुंबई पवई. सो त्या कॉलेजमध्ये ऑगस्टपासून प्लेसमेंट्स चालू होतात. सो ऑगस्टमध्ये जी मार्केटिंगची फर्स्ट कंपनी आलेली होती त्या कंपनीपासून मी बसायला चालू केलं. अँड लिटरली आय गॉट प्लेस्ड इन डिसेंबर मिड, तुम्ही बोलू शकता 15 to 18 डिसेंबरच्या मध्ये आय गॉट प्लेस्ड. सो यू कॅन सी आय स्टार्टेड ऑन ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सो अराउंड माझं प्लेसमेंट प्रोसेस 4 महिन्याचं होतं. सो सगळ्यांसाठी हे डिफर करतो. माझ्यासाठी 4 महिन्याचं प्रोसेस का गेलं, बिकॉज की जसं मी तुम्हाला सेकंड पॉईंट सांगितलं की हे प्रोसेस फक्त कंपनीमध्ये बसायचं किंवा ते आपल्याला हायर करणार किंवा नाही हायर करणार ते तेवढ्यापुरतं नसतं. ह्यासाठी एक अपॉर्च्युनिटी बोलते बिकॉज आपल्यामध्ये सगळ्याच गोष्टी नॅचरली अँड परफेक्ट असतात असं नसतं. करेक्ट. सो द प्रोसेस बिकम्स लाईक ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू. ग्रुप डिस्कशनचे बरेच राऊंड्स होतात, पर्सनल इंटरव्ह्यूचे सुद्धा बरेच राऊंड्स होतात. कोणते कंपनीज तर एंट्रन्स एक्झाम सुद्धा घेते. सो मला 4 महिने यासाठी लागले कारण की मला माहीत होतं की जे ग्रुप डिस्कशन हे एक पॉइंट आहे, ग्रुप डिस्कशन हे जे एक राऊंड आहे ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट जाणार आहे. बिकॉज जर का माझ्याबद्दल तुम्हाला मी सांगायला गेले तर इफ इट इज अ प्रोफेशनल वर्क लाईफ तर तिकडे आय एम व्हेरी एक्स्ट्रोवर्ट. आणि जर का तुम्ही पर्सनल लाईफ बोलायला गेला तिकडे आय एम इंट्रोवर्ट. सो हे इट इज ॲडव्हान्टेज फॉर मी की मी दोन्ही हँडल करू शकते. अँड समटाईम्स इट बिकम्स डिसएडव्हान्टेज ऑल्सो बिकॉज इंटरव्ह्यूमध्ये जे आपण आहे ते आपल्याला दाखवायचं असतं. करेक्ट. सो काही वेळा असं सुद्धा होतं की जे आपली इनर पर्सनॅलिटी आहे ते सुद्धा कधी कधी रिफ्लेक्ट होते इंटरव्ह्यूजमध्ये. सो मला माहित होतं की माझं सुद्धा असंच होणार आहे. सो ग्रुप डिस्कशनमध्ये मी बिलकुल पण कॉन्फिडेंट नव्हते. अँड ग्रुप डिस्कशनपासूनच बरेच कंपनीज इंटरव्ह्यू म्हणजे प्लेसमेंटचे प्रोसेस चालू करतात. सो मी खूप शुअर होते की जे पण कितीही कंपनीज येतील मी सगळ्या कंपनीजमध्ये बसणार. कारण की मला माहित होतं की मी ज्या फर्स्ट कंपनीमध्ये बसेल तिकडे मी सिलेक्ट होणार नाही. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट. नॉट ओन्ली फर्स्ट 8, 9, 10 जे पण कंपनीज येतील तिकडे मी सिलेक्ट होणार नाही. सो मी काय पॅटर्न फॉलो केलं की मी डिसाईड केलं की जेवढे पण कंपनीज हे होते मार्केटिंगचे मी ते कंपनीमध्ये बसणार. वाय? बिकॉज मला माहित होतं की माझं ग्रुप डिस्कशन इज वीक. सो आय वॉन्टेड टू इम्प्रूव्ह ऑन ग्रुप डिस्कशन. असं नव्हतं की जे पण टॉपिक्स येतात त्याबद्दल मला माहीत नव्हतं. बट इट इज द वे की आपण प्रेझेंट कसं करतो, आपण कोणत्या पॉइंटला समोरच्या माणसाला थांबवलं पाहिजे अँड आपण आपलं बोलणं चालू केलं पाहिजे. सो बरेचशा गोष्टी असतात ग्रुप डिस्कशनमध्ये जे आपल्याला कन्सिडर करावे लागतात आणि ते पॉइंट्सच एक्झामाइन होतात. जसं जसं स्टार्टिंगमध्ये फर्स्ट ग्रुप डिस्कशन तर मी फर्स्ट राऊंडमध्येच आउट झाले. सो ते तर इट वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सो जसं जसं कंपनीज येत गेली अँड जसं जसं मी सगळ्या कंपनीजमध्ये बसत गेले आय गॉट द एक्सपिरियन्स, द फील ऑफ ग्रुप डिस्कशन. मला सगळं कळलं की हां या पॉईंटला आपल्याला थांबायचं असतं, या पॉईंटला समोरच्या माणसाला थांबवून आपल्याला बोलायचं असतं. सो ह्या जे काही पॉईंट्स असतात आपल्याला कन्सिडर करायचे असतात वाईल ग्रुप डिस्कशन त्या सगळ्या मला कळत गेले की कसं आपण आपली गोष्ट समोर मांडायची असते आणि कोणत्या पॉईंटला मांडायची असते जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. मूव्हिंग ऑन टुवर्ड्स आर थर्ड पॉईंट दॅट इज टाइम टू ब्रिंग चेंज इन यू. सो हे जे पॉईंट आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपण सगळेच एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. सो त्या कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर निघायचं असतं फॉर दिस प्लेसमेंट प्रोसेस. बिकॉज जे पण सारे कंपनीज येतात ते आपापले क्रायटेरिया घेऊन येतात पर्टिक्युलर प्रोफाईलसाठी. सो आपल्याला ट्राय केलं पाहिजे की त्या पर्टिक्युलर क्रायटेरियामध्ये वी बिकम अ परफेक्ट फिट.
ऑफकोर्स जे प्लेसमेंट प्रोसेस असतं, इंटरव्ह्यूज असतं, ते यासाठीच असतं की आपली पर्सनॅलिटी कशी आहे ते बघण्यासाठी. सो समटाईम्स असं करून चालत नाही की येस ऑफकोर्स मी 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 एकदम बिंदास्त आहे, सो मी बिंदास्तच राहणार काममध्ये पण, असं दाखवून चालत नाही आपल्याला. ऑफकोर्स जे पण आपण आहे ते दाखवायचं, बट विथ दॅट जे पण त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत ते सुद्धा फुलफिल केले पाहिजे, ह्याचं सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. अँड कशी काळजी घेणार, यू नीड टू, जर का तुमचं कम्युनिकेशन वीक आहे, सो तुम्ही कम्युनिकेशनवरती काम करू शकता थ्रू आउट द प्रोसेस, किंवा प्रोसेस चालू व्हायच्या आधी सुद्धा. जर का तुमचं जनरल नॉलेज वीक आहे, सो यू कॅन स्टार्ट प्रिपेअरिंग ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक ज्यात तुम्ही वीक आहे. सो हे प्लेसमेंट प्रोसेस आपल्याला हे सुद्धा शिकवतं की जे आपण आहे त्याच्यासोबत जे आपल्याला अजून शिकलं पाहिजे, आपल्यामध्ये इन्कल्केट केलं पाहिजे, ते सुद्धा आपण केलं पाहिजे. सो दिस इज द थर्ड पॉइंट, दॅट टाइम टू ब्रिंग चेंज इन यू. सो माझं एक्सपिरियन्स या पॉइंटला घेऊन हे होतं की आय वॉज वीक इन ग्रुप डिस्कशन, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, आणि त्यामुळे समटाईम्स माझं कम्युनिकेशनला सुद्धा अफेक्ट होत होतं. बिकॉज ग्रुप डिस्कशनमध्ये इट इज ऑल अबाउट कम्युनिकेटिंग, ऑल अबाउट कीपिंग द पॉईंट्स. सो तुम्ही काय करू शकता, ज्यांचं ग्रुप डिस्कशन वीक आहे माझ्यासारखंच, सो तुम्ही काय करू शकता की एक पर्टिक्युलर टॉपिक घ्या, त्या टॉपिकवरती स्वतःच बडबड करत जा. सो येस, इट लुक्स व्हेरी फनी, बट येस हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जोपर्यंत तुम्ही स्वतःचे विचार स्वतःसमोर मांडत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसमोर कसे मांडणार. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कोणताही एक पर्टिक्युलर टॉपिक चूज करा. ओके, त्या टॉपिकवरती 5 to 6 लाईन्स, तुम्ही इम्पॉर्टंट लाईन्स ते एकदा स्क्रिबल डाऊन करा, आणि लिहून झालं की यू प्रेझेंट टू युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ मिरर. सो मूव्हिंग ऑन टुवर्ड्स द फोर्थ पॉइंट, दॅट इज बिलीव्ह इन ट्राय टिल यू सक्सीड. सो आपण लहानपणापासूनच हे प्रोवर्ब सारखं कानावर पडतंय. आपल्या घरचे लोक कधी बोलतात, किंवा टीचर्स लोक बोलतात की येस बेटा, ट्राय टिल यू सक्सीड. बट हे ऍक्च्युली काय आहे, द मीनिंग ऑफ दिस प्रोवर्ब ट्राय टिल यू सक्सीड, हे ऍक्च्युअली तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही त्या प्लेसमेंट प्रोसेसमध्ये बसाल, अँड तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जेव्हा यू बिकम द पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. सो त्या प्रोसेसमध्ये बसल्यावरच तुम्हाला कळेल की खरंच हे असं काहीतरी प्रोवर्ब आहे आणि ह्याचं अर्थ हे आहे. सो खरंच तुम्हाला सांगते की मी अराउंड 50+ कंपनीजमध्ये बसले होते, अँड रोज मी ऑगस्ट मंथपासून मी ब्लेझर घालत होते. आय यूज टू ड्रेस अप प्रॉपरली, अँड मी कॉलेजमध्ये जात होते, आणि तिकडे जे पण प्रोसेस असतात मी त्या प्रोसेसमध्ये बसले होते. अगेन ग्रुप डिस्कशन, देन अगेन मी रिजेक्ट होत होते, देन अगेन मी क्लासमध्ये जायचं, लेक्चर अटेंड करायचं, देन कम बॅक टू होम. सेकंड डे अगेन रिपीट द सेम थिंग, ब्लेझर घाला, रेझ्यूम उचला, अँड कंपनीमध्ये बसायला चला. सो दिस इज द प्रोसेस की मी पूर्ण 4 months हे प्रोसेस फॉलो केलं होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जेवढं ट्राय कराल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. ज्या पण ॲट्रिब्यूट्स कंपनीसाठी लागतात त्यामध्ये तुम्ही जर का वेलवर्स्ड असाल तर वेल अँड गुड की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा 4-5व्या अटेम्प्टमध्येच तुम्हाला मिळून जाईल. पण असे जे लोक आहेत बिलो ॲव्हरेज और ॲव्हरेज लोक जे आहेत, ज्यांच्यामध्ये काही ना काही ड्रॉबॅक्स आहेत जे त्यांना इम्प्रूव्ह करायचे आहेत, प्लीज आत्तापासूनच प्रॅक्टिस चालू करा. बिकॉज ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंट प्रोसेसला बसा त्यावेळी तुम्हाला स्वतःला रिअलाइज होईल की येस, आपण हे आधीच प्रॅक्टिस केलं पाहिजे होतं, आपण हे आधीच शिकून घ्यायला पाहिजे होतं. सो त्या पॉईंटला जे पण आपलं गिल्ट असतं, जे पण रिअलायझेशन असतं, ते खरंच खूप मी बोलू शकते की ते खरंच खूप बेकार असतं. कारण की त्या पॉईंटला तुम्हाला काही करता येत नाही अजून. बिकॉज जे पण कंपनीचे रिक्वायरमेंट असतात तुम्हाला त्या हिशोबाने यू हॅव टू इन्कल्केट दोज रिक्वायरमेंट्स विथ इन युअर. दॅट टाइम इज टू फाइंड आउट द बेस्ट व्हर्जन विथ इन युअर सेल्फ. आणि जे पण तुम्हाला लर्निंग्स, इम्प्रूव्हमेंट्स, नॉलेज जे पण तुम्हाला घ्यायचं असेल ते ट्राय करा की यू आर ॲटलीस्ट 50% प्रिपेअर्ड फॉर दॅट. मूव्हिंग ऑन टुवर्ड्स द 5th पॉईंट, दॅट इज डोंट बी चूझी. सो काही लोक अशी असतात की
ऑफकोर्स सगळ्यांचे ड्रीम असतात की आपण त्या कंपनीमध्ये, तेवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आपण काम करू. ऑफकोर्स असतात. आपण ज्यावेळी पहिली पायरी चढतो तेव्हा आपण 10th पायरीला डिरेक्टली पोहोचू शकत नाही. करेक्ट. सो ऑलवेज रिमेंबर की तुम्ही चूजी बनू नका कंपनीच्या बाबतीत, प्रोफाईलच्या बाबतीत सुद्धा. बिकॉज जर का तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल, सो त्यांच्यासाठी जर का ते बोलतील की मला या प्रोफाईलमध्ये एक्सपिरियन्स आहे, सो मी या प्रोफाईलच बघत आहे फॉर द प्लेसमेंट ऑल्सो, सो त्यांच्यासाठी एक वेळेस ओके आहे. बट आपल्यासारखे जसं फ्रेशर्स लोक असतात जे ज्यांनी जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले अँड त्यांनी लगेच पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतले, जे पण फ्रेशर्स आहेत, फ्रेशर्ससाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ॲटलिस्ट आपण ज्यावेळी फर्स्ट पायरी चढतो त्यावेळी फर्स्ट पायरी चढून आपल्याला जेवढं पण काही शिकता येईल तेवढं आपण शिकू. नेक्स्ट बी मूव्ह अहेड विथ दी सेकंड स्टेप. जे पण जर का तुम्ही मार्केटिंग रिलेटेड फील्ड आहे, सो बिकॉज मी मार्केटिंग केलंय, सो आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ मार्केटिंग. सो जर का मार्केटिंग कोणती पण कंपनी आली, सो जर का रिलेशनशिप मॅनेजर असो किंवा रिलेशनशिप मॅनेजर असो, सेल्स एक्झिक्युटिव्ह असो, सो जर का तुम्ही यू आर इन्क्लाइंड टुवर्ड्स सेल्स, प्युअरली सेल्स, तर तुम्ही सेल्सची जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला घेऊन तुम्ही चूजी बनू शकता. बट सेल्समध्ये कोणती प्रोफाईल, सेल्स मॅनेजरच किंवा सेल्स एक्झिक्युटिव्हच, सेल्स रिप्रेझेंटेटिव्हच असं तुम्ही चूजी बनू नका. बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ॲटलिस्ट बेसिक सेल्सचा तरी नॉलेज घ्या. सो जसं जसं तुम्ही लाईफमध्ये तुमचे अपर स्टेप्स घ्याल तसं तसं तुम्हाला प्रोफाईल, तसं तुम्हाला पे सगळंच भेटून जातं. सो दॅट इज ऑटोमॅटिकली ओके. सो ॲटलिस्ट स्टार्टिंगचे 2 वर्ष तरी जे पण काम तुम्हाला मिळेल ते तुम्ही करा. ऑफकोर्स तुमचा इंटरेस्ट त्यात असला पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे. सो त्या हिशोबानेच तुम्ही ते कंपनी बघा. जे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे या पूर्ण प्रोसेससाठी, दॅट इज पेशन्स. पेशन्स ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये कॅरी करावं लागतंच, म्हणजे लागतंच. कारण की हे एक लॉंग ड्युरेशनचा प्रोसेस आहे. जर का तुमचं फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये नाही झालं, सो यू हॅव टू स्ट्रेच युअर सेल्फ टुवर्ड अ लॉंगर ड्युरेशन ऑफ टाईम. अँड त्यासाठी पेशन्स हे खूपच इम्पॉर्टंट गोष्ट. त्याला कोणती समोरची व्यक्ती किंवा समोरची कंपनी जर का आपल्याला रिजेक्ट करत असेल सारखं, सो एक पॉइंट असा येतो, ऑफकोर्स आपण ह्युमन बिंग्स आहे, तो एक पॉइंट असा ऑफकोर्स येतो की त्या पॉइंटला आपल्याला असं वाटतं की यार आपल्यामध्येच काहीतरी कमी आहे का, आपल्याला का कंपनी घेत नाहीये, किंवा ते एक डिमोटिवेशन आपल्यामध्ये येतं. सो त्यासाठी पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या वेळेस पण असं पॉइंट आलं होतं की मी कंटिन्युअसली 2.5-3 मंथ्सपासून आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट की मी कोणत्या कंपनीमध्ये प्लेस होऊन जाऊ. ऑक्टोबर एंड नोव्हेंबर स्टार्टच्या वेळेस एक असा पॉईंट आला की यार काय चाललंय, मी 2-2.5 महिन्यापासून ट्राय करते आणि एक कंपनीसुद्धा भेटत नाही आहे. सो खूप थोडं फ्रस्ट्रेटेड झाले होते. बट ते आपल्याला पूर्ण ग्रास्प करावं लागतं. यू हॅव टू कूल डाऊन ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम. अँड आय वॉज व्हेरी लकी की माझी जी मॉम आहे, ग्रँडमदर आहे, किंवा माझी जी सिस्टर आहे, दीज 3 वर देअर विथ मी की ते मला सांगत होते की काय नाही यार, ही कंपनी नाही, ठीक आहे दुसरी कंपनी, ही कंपनी नाही, ठीक आहे दुसरी कंपनी. सो दिस वॉज द मेन मोटिवेशन. त्यांचं मोटिवेशन असल्यामुळे आय वॉज एबल टू काम डाऊन माय सेल्फ. आय वॉज एबल टू रिमूव्ह द पास्ट अँड मूव्ह टुवर्ड्स द फ्युचर. सो हे एक लाईन मी घेऊन चालू होते की जर का काल नाही झालं तर ठीक आहे आज होईल, आज नाही झालं ठीक आहे उद्या होईल. सो हे एक या लेवलचं पेशन्स तुम्हाला तुमच्यामध्ये ठेवावं लागणार, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला वाटत असेल की मी माझं सांगत चालली आहे पण ॲक्च्युली हिला जॉब भेटलाय की नाही. सो येस ऑफकोर्स मी एका कंपनीमध्ये प्लेस झाली होते. दॅट वॉज दी IT कंपनी विच हॅड मार्केटिंगची प्रोफाईल होती. अँड नोव्हेंबर मिडला आय गॉट प्लेस्ड इन टू दॅट कंपनी.
आय विल नॉट डिस्क्लोज द नेम ऑफ दॅट कंपनी, बट मी प्लेस झाले त्या कंपनीमध्ये. एवढं 2-2.5 महिन्यापासून ट्राय करून हे एक असं ट्रॅजेडी माझ्यासोबत झाली की ज्या कंपनीमध्ये मी प्लेस झाले होते तिकडे कंपनीमध्ये मी गेले. आय वॉज डुईंग ऑल द फॉर्मॅलिटीज अँड दॅट पॉईंट ऑफ टाईम आय रेड इन दी कॉन्ट्रॅक्ट पेपर की जे पॅकेज मला ऑफर केलं गेलं होतं दॅट रेड्यूस्ड डाऊन टू 50%. पूर्ण 50% पासून ते रेड्यूस झालं. सो मी ज्यावेळी कंपनीच्या HR विचारले की दिस वॉज नॉट द पॅकेज दॅट वॉज ऑफर्ड टू मी. सो ते बोलले की स्टार्टिंगला तुमचं हेच पॅकेज असणार अँड नंतर मग आपण इन्क्रीमेंटचं बघू. सो श्युरिटीसुद्धा नव्हती. सो आय वेंट टू माय प्लेसमेंट कोऑर्डिनेटर. मी त्यांना विचारलं की दिस इज वॉट द कंपनी हॅज टोल्ड मी अँड वॉट टू डू नाव. सो ते मला बोलले की इट इज युअर डिसिजन. तुला जे बरोबर वाटते ते तू बघ. तू एवढ्या महिन्यापासून ट्राय करते अँड फायनली यू हॅव गॉट द कंपनी अँड यू डिसाईड वॉट टू डू. देन मी घरी गेले. मी मम्मीला सांगितलं की दिस इज वॉट इट हॅज हॅपन्ड अँड वॉट शुड आय डू. देन माझी मम्मी मला स्ट्रेट अवे बोलली की सी इट इज युअर डिसिजन. तुला जे बरोबर वाटतंय ते तू कर. अँड कम्प्लिटली मी पूर्ण एक दिवस तेच विचार करत होते की एवढं ट्राय करून मी एका कंपनीमध्ये सिलेक्ट झालेली आहे. सो काय करायला पाहिजे मला. आय शुड ॲक्सेप्ट दॅट ऑफर ऑर आय शुड रिजेक्ट दॅट. सो मी विचार केला अँड देन आय थॉट की जे पण माझे केपेबिलिटीज आहेत, जे मी हार्डवर्क कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार, कंपनीमध्ये मी इनपुट करणार, सो त्यासाठी हे पे पॅकेज इज रिअली नॉट वर्थ फॉर मी. सो आय फायनली डिसाइडेड की मी हे ऑफर रिजेक्ट करते. मी परत जस्ट मेक अ नोट ऑफ दिस की मी ऑगस्टपासून स्टार्ट केलं तर नोव्हेंबरमध्ये मला जॉब प्लेस झाली. त्या पे पॅकेजमुळे आय रिजेक्टेड दॅट ऑफर अँड एकदम आपण बोलतो ना ते दिल पे पत्थर रख के आय सॅट फॉर द प्रोसेस अगेन. माझं हे एकच ध्येय किंवा एम होतं की आता मी हे ऑफर रिजेक्ट केली आहे. नो प्रॉब्लेम. दॅट वॉज रिअली नॉट दॅट मच वर्थ फॉर मी, बट आय विल ट्राय अगेन. सो इकडे पण मी तेच डोक्यात घेतलं की ट्राय टिल यू सक्सीड. आपण जे बोलतो तेच करायचं आहे आपल्याला. अँड अगेन आय सॅट फॉर द कंपनीज दॅट केम इन फॉर द मार्केटिंग प्रोफाईल अँड अराउंड ते ऑफर रिजेक्ट केल्यानंतर मी अगेन 15 to 20 कंपनीजमध्ये मी बसले. अँड फायनली डिसेंबर मिडला एक कंपनी आली जिने लकीली आय वॉज व्हेरी लकी अँड व्हेरी हॅप्पी की त्यांनी ग्रुप डिस्कशन घेतलं नाही. सो ज्यासाठी मी एवढं प्रोसेस फॉलो केलं, एवढं डेव्हलप केलं स्वतःला, ज्यामध्ये मी वीक होते, दॅट इज ग्रुप डिस्कशन. सो ते ग्रुप डिस्कशन झालं नाही, बट ऑफकोर्स 2 राऊंड झाले इंटरव्ह्यूजचे. अँड ते राऊंड झाल्यानंतर मी क्लिअर द फर्स्ट राऊंड क्लिअर केलं. अँड देन सेकंड राऊंडसुद्धा मी क्लिअर केलं. अँड मी घरी गेले. अँड आय वॉज टोटली ब्लँक की यार आता काय होईल. आपण इंटरव्ह्यू तर दिला आहे आणि इंटरव्ह्यू पण चांगलं गेलं. आय गॉट दॅट रिस्पॉन्स फ्रॉम द रिक्रुटर. अँड घरी गेले मी आणि रात्री अराउंड आय थिंक 8:30-9 वाजता मला त्या प्लेसमेंटचं जे आमचं ग्रुप होतं, व्हॉट्सअप ग्रुप, त्यामध्ये एक मेसेज आलं की दिस इज द कंपनी अँड दीज आर द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. सो स्क्रोल केलं देवाचं नाव घेऊन अँड लकीली सेकंड नेम वॉज माय नेम. दुसऱ्या नंबरवरतीच माझं नाव होतं, दॅट ऋतुजा देवकर, अँड सिलेक्टेड फॉर दिस कंपनी. सो आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी दॅट डे. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती खुश होते मी. कारण की जे पण मी आतापर्यंत मेहनत केली आहे, जे पण पेशन्स ठेवलेले आहेत मी, जे पण मोटिवेशन आत्तापर्यंत माझ्यामध्ये मी ठेवलं, ते सगळं टाईम पिरियडला सगळं वर्थ झालं. अँड सो त्या कंपनीचं नाव मी नक्की सांगते तुम्हाला. त्या कंपनीचं नाव आहे टॉपर टेक्नॉलॉजीज, टॉपर एडटेक कंपनी. IT कंपनी आहे, बट इनटू एज्युकेशनल इंडस्ट्री. इकडे मी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून हायर केले गेले होते.
अँड स्टील आय एम वर्किंग इन दिस कंपनी ओनली, टॉपरमध्येच. आता आय थिंक अराउंड मला 1.5 वर्षाच्या वरती झाला आहे टॉपरमध्ये काम करून. अँड इट इज रिअली ग्रेट, इट इज प्लेजर टू वर्क विथ टॉपर कंपनी. अँड खरंच मला आत्ता असं वाटतं की जे ते ऑफर मी रिजेक्ट केले, दॅट वॉज द बेस्ट डिसिजन फॉर मी, बिकॉज मला ही कंपनी भेटायची होती. सो खूप इथलं वर्किंग ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. अँड जे मी काम कंपनीला करून देते, जे पण मी काम कंपनीसाठी करते, दॅट इज रिअली अप्रिशिएबल. सो ही होती माझी प्लेसमेंटची स्टोरी. अँड आय होप तुम्हाला सुद्धा काहीतरी शिकायला मिळालं आहे. काही पॉईंट्स जे मी तुम्हाला सांगितले आहेत ते यू हॅव नोटेड डाऊन. तुम्ही सुद्धा कन्सिडर कराल ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटच्या प्रोसेसमध्ये बसाल. सो जर का तुम्हाला प्लेसमेंट प्रोसेसच्या रिलेटेड आणखी काही व्हिडिओज पाहिजे असतील, जसे ग्रुप डिस्कशनसाठी कसं प्रिपेअर करायचं, किंवा हाऊ टू प्रिपेअर फॉर प्लेसमेंट प्रोसेस, how to take care of the basic things to develop and inculcate yourself for the placement process. सो अशा काही टॉपिकवरती जर का तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील, सो पटकन कमेंट बॉक्समध्ये तुमचे टॉपिक्स जे पण तुम्हाला पाहिजे आहेत ते कमेंट करा, सो दॅट मी नेक्स्ट टाईम ज्यावेळी पण प्लेसमेंट सेगमेंट किंवा इंटरव्ह्यू सेगमेंट घेऊन येईल, सो नक्कीच त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा, जेणेकरून बरेच लोकांपर्यंत हे जे पॉईंट्स मी एक्सपिरियन्स शेअर केला आहे ते सुद्धा लोकांना कळेल अँड त्यांना सुद्धा हेल्पफुल होईल. अँड पटकन सबस्क्राईबसुद्धा करा, बिकॉज अशाच बरेच व्हिडिओज सकट मी तुमच्या पुढे येणार आहे. दॅट्स इट फॉर टुडे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये विथ नेक्स्ट व्हिडिओ. बाय, टेक केअर अँड हॅपी माइंड कीप्स हॅपी लाईफ. बाय.